वळूयात पुढील बातमीकडे. ऑनलाईन स्टोअर सुरू करून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत 50 वर्षीय व्यक्तीची तब्बल 1,40,26,838 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार विट्यात उघडकीस आला. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर विटा पोलीस ठाण्यात 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजीनगर विटा येथे वास्तव्यास असलेले मूळचे चिखली, जिल्हा बुलढाणा येथील निरंजन शिशिर महाजन वय 50 यांना स्टोअर NVIY या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्टोअर सुरू करण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानुसार 26 सप्टेंबर 2025 ते 4 ऑक्टोबर 2025 या कालावधीत संशयितांनी UPI, RTGS आणि IMPSद्वारे टप्प्याटप्प्याने एकूण 1,40,26,838 रुपये जमा करण्यास भाग पडले. मात्र पैसे भरूनही ऑनलाईन स्टोअर सुरू करण्यात आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निरंजन महाजन यांनी विटा येथील न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS कलम 175(3) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी स्टोअर NVIY कॅलिफोर्निया अमेरिका तसेच कार्तिक राज गौतम, सिद्धार्थ पडियार, यश स्टुडिओ, वसीम अहमद, अमनप्रीत सिंग, बलजिंदर सिंग, हिमांशु रजनी, कृष्णा एक्सपर्ट्स, विश्वजित सिंग, VA ट्रेडर्स, निखिल राणा, कश्मीर सिंग आणि साहिलप्रीत सिंग यांच्यासह एकूण 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे करत असून एवढ्या मोठ्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.